काही स्वप्न सहजासहजी गवसत नाहीत आणि नेमकी तीच गोष्ट आपणास हवीशी वाटते. सर्व प्रयत्न जेव्हा निरर्थक ठरायला लागतात, अशा वेळी सर्व काही आपण नियतीवर सोडून देतो आणि कदाचित त्यालाच आपण नशीब संबोधतो. नियतीपुढे कुणाचेच काही चालत नाही असे वाक्य आपण नेहमीच ऐकतो, बोलतो. पण वास्तविकरित्या जेव्हा आपण जीवनाच्या वास्तव्यातून जायला लागतो, त्यावेळी जीवनाचे खरे स्वरूप आपल्याला अनुभूतीतून उलगडायला लागते. आयुष्यात प्रत्येक वेळी फुलेच पदरात पडतील असे होत नाही. तिथेही कधी कधी असंख्य काट्यांचे घाव, वेदना, संघर्ष करत सहन करावे लागतात. त्याशिवाय कुणाच्या वेदनेची जखम किती खोलवर असू शकते याचा अंदाज माणसाला लागणार नाही. कारण ती वेदना जेव्हा आपण स्वतः अनुभवतो, तेव्हा त्याचा होणारा त्रास काय असतो याची पुरेपूर जाणीव आपल्याला त्यापूर्वीच झालेली असते. त्यामुळे कुणाचे दुःख आपण जाणीवपूर्वक समजू शकतो आणि प्रसंगाची अगदी सहजतेने उकलही होऊन जाते. जीवनाचा आनंद घ्यायचा तर दुःखाची सल सहन केल्याशिवाय सुखाची किंमत कळणार नाही. पण वास्तवापासून अनभिज्ञ असणारं मन यशासारखे अपयश कधीच पचवू शकत नाही आणि निराशेची बीजे आरपार खोलवर रुजली जातात. कदाचित ही गोष्ट सहन होत नसल्याने माणूस त्याचे खापर मात्र नियतीवर अगदी सहजतेने फोडतो. मानवी मनाची एक गंमत असते ना. आपल्याला यश मिळाले की ते हुशारीने, मेहनतीने मिळाले आणि दुसऱ्याला यश मिळाले की त्याचे नशीबच चांगले असे म्हणून तो सहज मोकळा होतो. पण आयुष्यात प्रयत्न सोडून चालत नाही. आपल्या प्रयत्नांसोबत निरंतर प्रामाणिक राहायला हवे, तरच आपल्याला यश संपादन करता येईल. तसे पाहता संघर्षाशिवाय जीवन नाही, पण अशक्य असेही काहीच नाही. म्हणून आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय पर्याय नाही. कोण काय म्हणेल याची चिंता न करता आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. त्यामुळे कसे घडायचे आणि आपल्या आयुष्याला कसा आकार द्यायचा ही गोष्ट पूर्णपणे आपल्याच हातात आहे. हवीशी वाटणारी स्वप्न जर सहजतेने पूर्ण झाली असती तर तो मनाचा सोहळा कायमच सुंदर झाला असता. पण निराशा पदरी पडल्यामुळे वाट्याला येणारे दुःख शमविण्याची ताकद मात्र कुणात राहिली नसती. म्हणून कदाचित सुखदुःख हेच जीवनाचे गणित समजायला आयुष्य निघून जाते आणि त्याचा आढावा माणूस आयुष्याच्या सांजवेळी गतकाळातील आठवणींच्या कुशीत शिरून पुन्हा पुन्हा त्या आठवणींना उजाळा देत राहतं. एकांतात सुख दुःखाचे धागे जुळता जीवन जाते सरून, एक धागा मिळो सुखाचा, एक धागा मिळो सुखाचा, आसही करी तो दुरून. या माझ्याच कवितेच्या ओळीनुसार तेच हरणे आणि जिंकणे ही एक सहज प्रवृत्ती. प्रत्येकजण आपापल्या ध्येयाच्या दिशेने प्रयत्न करीत असतो. ती स्पर्धा जिंकण्याची, मग ते कुठलेही क्षेत्र असो, साहित्य, क्रीडा वा अभिनय. यातून स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द प्रत्येकाला आपापल्या विश्वात पारंगत राहण्यासाठी सतत प्रेरणा व उभारी देत कायम उत्सुक ठेवण्यास मदत करते. स्पर्धा म्हटली तर कुणी हरणार आणि कुणी जिंकणार, आणि जिंकण्याच्या पदावर मग कुणीतरी एकजणच असणार ना.
म्हणून मग आपण हारलो असे होत नाही, तर निश्चितच आपले प्रयत्न तिथे कमी पडले असेच म्हणावे लागेल. अशा तऱ्हेने आपण इथेही जीवनाचे एक नवीन गणित शिकतो, ते म्हणजे दुसऱ्यांच्या आनंदात आपला आनंद कसा मानायचा. आयुष्यात होणाऱ्या घडामोडीवर आपल्या जीवनाची तत्व मग बदलायला लागतात आणि खऱ्या अर्थाने अनुभूतीतून एक नवीन माणूस घडायला लागतो. आणि तीच अनुभवाची शिदोरी पाठीवर घेत जीवन वाटेवर तो मार्गक्रमण करीत राहतो. एकदा का त्याला जीवन कळाले की मग तो दिशाहीन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, सार्थ होतो अगदीच. आणि जे आपल्या नशिबातच नाही तर ते आपल्या वाट्याला कसे येणार यावर माणसाचा विश्वास बसायला लागतो. आणि नशीब या संकल्पनेवर त्याचा विश्वास सातत्याने दृढ व्हायला लागतो. कदाचित जीवनाची वास्तविकता प्रकर्षाने नशीब ही संकल्पना अधिक खोलवर समजावून देते, तीही अगदी सहजतेने. असे म्हणायला काहीच हरकत नाही, कारण फक्त वरवर वाचणं आणि प्रत्यक्षात अनुभवणं या दोन्हीमधील अंतर कायमस्वरूपी